लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी हा पुन्हा एकदा वळवण्यात आलाय। 335 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेला देण्यात आलाय। आदिवासी विभागाचा निधी हा तिसऱ्यांदा वळवण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेचा आदिवासी विभागावर परिणाम होणार नाही, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ही माहिती दिली। तर लाडकी बहीण ही आमची सामूहिक जबाबदारी आहे असं सुद्धा उईके म्हणाले। आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही। ही लाडकी बहीण आली ना तेव्हाच आम्ही सांगत होतो की हे सगळं सब झोट आहे। बायकाला महिलांना आमच्या 1,500 रुपये दिले आणि तो कार्यक्रम करायला 3 कोटी 4 कोटी खर्च केले। कोणासाठी गेले तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी गेले। शिरसाट ते रडतायत, ते सरळ बोलले आमची पद गोठवा। एवढी वेळ आली, इकडचा निधी उचलायचा तिकडे टाकायचा, म्हणजे हा अशी ही बनवा बनवी असं चालू आहे। लाडक्या बहिणीची जी योजना त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बाल कल्याणकडे आहे। कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बाल कल्याण आणत नाही, कोणी आदिवासीकडे आणत नाही। त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरत आहे।